सूत्र 68. प्रत्यक्षमप्यवस्तुत्वाद्विश्वं नास्त्यमले त्वयि रज्जुसर्प इव व्यक्तमेवेमेव लयं व्रज. दोरीऐवजी सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला दिसणारं जग जणू प्रत्यक्ष अस्तित्वात असतं, परंतु तुझ्यासारख्या शुद्ध आत्मज्ञानी माणसासाठी हे जग मुळे अस्तित्वातच नाही. तुझ्यासाठी आत्मा हेच एक सत्य आहे हे जाणून तू मोक्ष प्राप्त करून घे. नाथ सांगतात, चर्मचक्षूंना दिसणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक दृश्य सत्य असतंच असं नाही. खूप तापलेल्या जमिनीवर पाण्याचा भास होतो, परंतु ते खरं अस्तित्वात नसतंच. मृगजळामागे उरफोड धावून काहीच हाती लागत नाही, खरी तहान भागतच नाही. ज्ञानाअभावी माणूसही असाच इंद्रिय सुखांच्या मृगजळामागे मनपूत धावत राहतो. ती सुख आपल्या आनंदाची, निदान सुखांची तरी तहान कायमची भागवतील असं त्याला वाटतं. पण इंद्रिय सुख कधीच शाश्वत तृप्ती देऊ शकत नाहीत. ती सुख म्हणजे वासना, विकार आणि अहंकार यांच्या तृप्तीचा केवळ आभास असतो. त्या सुखांमधून मिळणारी तृप्ती हव्यासाला जन्म देत असते, पण सामान्य माणूस मात्र त्यांच्याच मागे धावत राहतो. म्हणूनच तो सुखी असला म्हणजे भासला तरी तो आनंदी नसतो, वरून तृप्त वाटला तरी अंतर्यामी समाधानी नसतो. दोरीलाच साप मानून त्याच भ्रमात राहतो. हे दृश्यमान जग आभासी आहे, दर क्षणाला त्याचा नाश होत आहे. जे शरीर त्याच्या सुखप्राप्तीचं साधन आणि ठेवा आहे, जे त्याला स्वतःच्या मालकीचं वाटतं, ते सुद्धा क्षणोक्षणी कणाकणानं नाश पावत आहे. जन्माच्या क्षणापासूनच त्या शरीराचा मृत्यूच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे. ह्या सत्याचं त्याला पुस्तकी ज्ञान असलं तरी प्रत्यक्ष भान असतंच असं नाही. म्हणूनच तो या भासमान दृश्यमान जगातील सर्व भासमान व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांनाच सत्य मानून वर्तत असतो. फलाशेनं कर्म करीत राहून त्यांच्या बंधनात अडकत जात असतो. ज्ञानाअभावी तो आभासालाच सत्य मानतो, प्रतिबिंबालाच आकृती मानतो. दोरीलाच सर्प मानत त्याच भ्रमात जगतो, वर्ततो. मात्र ज्ञानी माणूस पूर्ण भानावर असतो. दृश्यमान जगातील भासमानतेची त्याला पूर्ण जाणीव असते. या जगातील क्षणिक सुखांमध्ये तो गुंतत नाही. त्याचा शोध शाश्वत आनंदाचा असतो. बिंब आणि प्रतिबिंब, शाश्वत आनंद आणि आभासी सुख यातील नेमका फरक आणि सीमारेषा यांचं त्याला भान असतं. वासना, विकार आणि अहंकार यांचा विलय झाल्यामुळे त्याच्या कर्मांमध्येही फलाशा नसते. त्यामुळे कर्मबंधही उरत नाहीत. तो खऱ्या अर्थानं बंधमुक्त असतो. चित्ताची ही निष्काम बंधमुक्त स्थिती म्हणजेच मोक्ष. परमतत्वाची आत्मानुभूती म्हणजेच मोक्ष. जनक राजानं केवल ज्ञान प्राप्त केलं आहे, आत्मतत्वाची अनुभूती घेतली आहे. त्याला परमसत्याचं भान आहे, म्हणूनच तो काममुक्त आहे. हीच मोक्षाची अवस्था त्यानं प्राप्त करून सदैव त्यातच असावं असा उपदेश महाज्ञानी गुरु श्री अष्टवक्र मुनी जनक राजाला करत आहेत. अशी मोक्षप्राप्ती हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे.